नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता तेजस म्हणत असतो, की घाईघाईमध्ये लकी चार्मला सगळं काही मला सांगता आलेलं नाही आहे. पण त्यांना काही करून सगळं सत्य मला लवकरात लवकर सांगायला हवं आणि त्यासाठी मला योग्य ती वेळ आणि ठिकाण हे बघायची आता वाट बघायला नको. कारण का सगळं सत्य योग्य वेळेवरती कळणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे तेजसला शोधत मानसी बाहेर आलेली असते. मानसी म्हणते, तेजस, तुम्हाला सुद्धा आता बाहेर अंगणामध्ये राहायची सवय लागली आहे का? रोज तुम्ही अंगणामध्ये येता? तेव्हा इथे तेजस म्हणतो, की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मानसी म्हणते, हो, तुम्ही मगाशी आलात तेव्हाच तुम्ही म्हणालात, की तुम्हाला माझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. बोला ना, काय बोलायचं आहे तुम्हाला? आणि आधी मला सांगा, मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे. तुम्हाला इथे आता स्ट्रक्चरल ऑडिट याच्याबद्दल बोलायचं आहे ना? पण आजचा तुमचा ऑफिसचा दिवस कसा होता? ठीक तर होता ना? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, की हो, ऑफिसचा दिवस तर चांगला होता. जरा तुम्ही इथे या ना, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मानसी म्हणते, सांगितलं ना, स्ट्रक्चरल ऑडिट याच्याबद्दलच बोलायचं आहे ना. खूप छान पद्धतीने झालं आपलं ऑडिट आणि बरं झालं राष्ट्रहित. आज मी सुट्टी घेतली आणि घरीच होते. कारण का काय झालं, स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी प्रत्येक भिंतीचं सॅम्पल आता त्यांना हवं होतं. त्याच्यामुळे ते सगळीकडे आता ड्रिल मशीन घेऊन ड्रिल करत होते. पण तात्यांना त्याचा खूप जास्त त्रास होत होता आणि म्हणून मी तात्यांना समजावलं आणि त्यांना ते पटलं. पण तरीसुद्धा तात्यांना हे अजिबात आवडलं नाही. त्यानंतरला इथे तेजस म्हणत असतो, की मला बोलायचं आहे आणि तेवढ्यातच स्थिती आभा आता मानसीसाठी गोळी घेऊन येते आणि म्हणते, की वहिनी हे घे, ही गोळी घे म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा तेजस म्हणतो, का काय झालं? गोळी का? तेव्हा मानसी म्हणते, काही नाही राष्ट्रहित, माझं थोडं डोकं दुखत होतं. तेव्हा इथे आभा म्हणते, अरे तिचं सकाळपासून डोकं दुखतंय ना, म्हणून मी गोळी आणली तिच्यासाठी. तेव्हा इथे तेजस म्हणतो, आता डोकं दुखतंय म्हणून लगेच गोळी खायची काय गरज आहे? या तुम्ही इकडे, इथे बसा बरं. तेव्हा इथे मानसी म्हणते, म्हणजे? तेव्हा आभा म्हणते, अगं, गोळीपेक्षाही जास्त दादाकडे एक जालीम उपाय आहे. हो की नाही दादा? आणि ती म्हणते, की हो आई, आले आले. आणि ती आता तिथून निघून जाते. आभा गेल्यानंतर तेजस म्हणत असतो, की मी तुमच्या केसांची मालिश करून देतो. छान डोकं तुमचं चेपून देतो बघा. तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा इथे मानसी म्हणते, की खूपच डोकं दुखतंय ना, म्हणून मी गोळी घेत होते. तेव्हा इथे तेजस म्हणतो, पण तुमचं अचानकपणे डोकं कसं दुखायला लागलं? मानसी म्हणते, ती ड्रिल मशीन चालू होती ना कदाचित, त्याच्यामुळे माझं डोकं दुखलं असेल. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, की मानसी, मी तुम्हाला किती वेळा सांगितले, तुम्ही या बंधनामध्ये अडकून राहू नका. तुम्ही गेलात तरी चालेल. तेव्हा मानसी म्हणते, हे बघा, तुम्ही सारखं-सारखं प्लीज तेच बोलू नका. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे आणि तुम्हाला जर पुन्हा तोच विषय काढायचा असेल, तर मग मी जाते. डोकं दुखलं तरी चालेल. तेव्हा तेजस म्हणतो, बरं, बरं, ठीक आहे. नाही काढत मी तो विषय. थांबा, थांबा इथे आणि डोकं इथे माझ्या मांडीवरती ठेवा. त्यानंतरला मानसी आता आपलं डोकं मानसीच्या इथे मांडीवरती ठेवते आणि तेजस खूप छान पद्धतीने तिचं डोकं आता चेपून देत असतो आणि तिला आराम देत असतो. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, की मानसी, मला महत्त्वाचं बोलायचं आहे, बोलू का? तेव्हा मानसी म्हणते, हां बोला ना, काय बोलायचं आहे तुम्हाला? मगापासून तुम्हाला माझ्याशी बोलायचंच आहे ना? त्यानंतर इथे तेजस म्हणत असतो, की लकी चार्म, मी तुम्हाला सारखं सारखं म्हणत असतो, की तुम्ही मला सोडून जा, मी तुमच्या लायकीचं नाही आहे. पण त्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे आणि तेव्हा मी तुम्हाला म्हणत असतो. तेव्हा माणसे म्हणते, हे बघा राष्ट्रहित, तुम्ही तो विषय काढू नका ना. तेव्हा इथे तेजस म्हणतो, बरं ठीक आहे, आता दुसऱ्या बाजूला डोकं ठेवा आणि केस थोडे मागे घ्या. तेव्हा इथे आता चेहऱ्यावरती आलेले केस माणसे बाजूला करते आणि तेजस छान पद्धतीने तिचं डोकं चेपून देत असतो. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, की आता डोकं चेपतोय पण आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय. तेव्हा तेजस म्हणत असतो, की लकी चार्म कसं आहे ना, तुमच्या वडिलांची आणि माझी मैत्री झाली होती, पण ती नंतर. पण त्याआधी मी तुमच्या वडिलांना भेटायला गेलो होतो, तेव्हा खरं तर मी त्यांच्याकडे असणारा काळा पैसा त्यांच्याकडून उकळायलाच गेलो होतो. मला तेव्हा माहिती नव्हतं, की संपतराव किती सज्जन माणूस आहेत ते. मला असं वाटलं होतं, की ते सुद्धा फ्रॉड करत असतील. त्यांच्याकडे सुद्धा काळा पैसा असेल आणि त्या हेतूने मी त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांना फसवण्यासाठी. म्हणून तुम्हाला त्यांची आणि माझी पहिली भेट ही माहितीच नाही आहे
आमच्या दोघांची झालेली मैत्री फक्त तुम्हाला एवढंच माहिती आहे आणि म्हणूनच मला तुम्हाला एक खूप मोठं महत्त्वाचं सत्य आज तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा प्लीज तुम्ही काही न बोलता माझं संपूर्ण बोलणं हे ऐकून घ्या. तेव्हा इथे तेजस आता सांगत असतो घडलेला सगळा प्रकार. म्हणजे तेजसला असं वाटत असतं की संपतराव सगळा जो व्यवहार आहे तो कॅश देऊन करतात. तेव्हा तेजसला माहिती नसतं की त्यांना इथे कार्ड्स वगैरे चालवता येत नाही. म्हणून ते सगळा पेमेंटसुद्धा कॅशने घ्यायचे आणि पैसे द्यायचे सुद्धा इथे आता कॅशनेच. तेव्हा संपतराव म्हणत असतात की हे सगळं काय करताय तुम्ही? कोण आहात कोण? माझ्या जागेवरती येऊन का बसलात? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की हे बघा, मी इन्कम टॅक्स ऑफिसर इथून आलेलो आहे तुमच्याकडे किती काळा पैसा आहे ते बघायला. म्हणजे तुम्ही तुमचा काळा पैसा हा आता लपून न ठेवता तुम्ही व्यवहार करताय. म्हणजे कुणालाही तुमच्यावरती संशय येऊ नये म्हणून तुम्ही डिरेक्टली हा व्यवहार पैशाने करता तर. तेव्हा इथे आता बोलत असताना तो म्हणतो की एवढे एवढे पैसे मला द्या आणि तेव्हा संपतरावांना हार्ट अटॅक आलेला असतो. तेव्हा तेजस म्हणतो की तुमच्या आईला खोटे दागिनेसुद्धा मीच खरेदी करायला सांगितले होते. माझ्यामुळे खूप मोठं संकटसुद्धा आलेलं होतं. त्यामुळे तुमचं लग्न मोडलं. खरं तर तुमचं लग्न मोडल्याला मी जबाबदार आहे. माझ्यामुळे मोडलं तुमचं लग्न. आणि तेव्हा इथे जेव्हा रणजितच्या आईला कळतं की दागिने खोटे आहेत, तेव्हा इथे सगळ्यांसमोर संपतरावांची नाचक्की होते. संपतरावांची इज्जत कमी होते आणि तेच इथे संपतरावांना सहन होत नाही. कारण रणजितच्या आईने लग्नसुद्धा मोडलेलं असतं. त्यामुळे इथे मानसी आता खूपच जास्त रडायला लागते. कारण संपतरावांना खूप मोठा झटका येतो. ते खाली कोसळतात आणि तेव्हा इथे तेजसने आधीसुद्धा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं आणि नंतरसुद्धा तोच इथे आता संपतरावांना हॉस्पिटलला घेऊन जातो. तेव्हा तेजस म्हणत असतो खरं तर तुमच्या या सगळ्या घटनांना जबाबदार मीच आहे. माझ्यामुळे तुमचं लग्न मोडलं. माझ्यामुळे संपतराव तुम्हाला सोडून गेले आणि आता या घरामध्ये अडकलात ते सुद्धा माझ्यामुळेच. म्हणून मी तुम्हाला सारखं सारखं म्हणत असतो की तुम्ही माझ्याबरोबर संसार करू नका. तुमच्या पदरामध्ये दुःखाशिवाय आणि अडचणीशिवाय दुसरं काही येणार नाही आहे. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो आणि एवढं सगळं सांगूनसुद्धा तुम्हाला जर तुमचा निर्णय बदलायचा नसेल तर मी तुम्हाला एवढंच म्हणेन की प्लीज प्लीज एकदा तरी तुम्ही विचार करा. तुमचा निर्णय बदला. एकदा विचार करायला काहीच हरकत नाही आहे असं तेजस म्हणतो. आणि तो म्हणतो लकी चार्म ऐकलत ना? मी काय म्हणालो ते ऐकलत ना? तेव्हा तेजसचं लक्ष जातं तरी ते मानसीने त्याच्या मांडीवरती डोकं ठेवलेलं असतं आणि तेजस ते डोकं चेपून देत असताना मानसीला आता शांत तिथे झोप लागलेली असते. तेव्हा तेजस तिला उठवायला जाणार आणि तो पुन्हा थांबतो. कारण का मानसी दिवसभर कामं करून थकलेली असते आणि त्यामुळेच इथे ती शांतपणे झोपलेली असते. तर इथे गायत्री आता पाण्याचा ग्लास घेऊन जाण्यासाठी आलेली असते. ती हळूवारपणे आता बाहेर येते. कारण हॉलमध्ये तात्या, सुगंधा आणि आभा तिघेजण असतात आणि किचनमध्ये नवीन लग्न झालेलं जोडपं म्हणजे तेजस आणि माणसे आहेत की काय असं तिला वाटत असतं. तेव्हा ती म्हणते मी जर आतमध्ये गेले आणि नवीन लग्न झालेलं जोडपं विचित्र अवस्थेत असेल तर? तेव्हा इथे गायत्री म्हणते असतील तर असू देत. मला त्या दोघांना एकत्र अजिबात येऊ द्यायचं नाही आहे. त्यासाठीच तर मी प्रयत्न करते. त्यानंतरला इथे तेजस आणि मानसी हे आता किचनमध्ये नसतातच. तेव्हा गायत्री म्हणते हे काय? तेजस आणि मानसी दोघेही किचनमध्ये नाही आहेत? हे दोघे काय मला न सांगता पळून गेले की काय? असा प्रश्न गायत्रीला आता पडलेला असतो. तेव्हा गायत्री आता रागारागाने ती अंगणामध्ये बघायला येते दोघेजणं अंगणामध्ये आहेत का. तर इथे गायत्री म्हणते काय झालं? एवढ्या रात्री दोघेजणं गेले तरी कुठे? फिरायला गेले की काय ह्या वेळेला? तेव्हा गायत्री म्हणत असते जाऊ दे, गेले असतील दोघेजणं पाय मोकळे करायला. तेव्हा इथे गायत्री जात असताना तिचं लक्ष आता इथे जिन्याकडे जातं. जिन्याकडे बघितल्यानंतर ती बघते तर काय, तिथे माणसे आणि तेजस दोघेही जणं असतात. माणसे खाली बसलेली असते आणि तेजसने तिच्या डोक्याची मालिश करत असताना आपला हात चुकून तिच्या खांद्यावरती आता ठेवलेला असतो. कारण त्यालासुद्धा झोप लागलेली असते. तेव्हा इथे गायत्री म्हणते अच्छा, म्हणजे दोघेजण आता इथे शांतपणे झोपले तर. आणि ती रागाने त्यांना उठवायला सुद्धा येते. पण तेवढ्यातच ती म्हणते की नाही नाही, यांना असं उठवणार नाही आहे. आणि ती आपल्या मोबाईलमध्ये तेजस आणि मानसीचा फोटो काढते
आणि खांद्यावरती हात असणारा हाताचा फोटोसुद्धा गायत्रीने काढलेला असतो. आणि ती म्हणत असते की हे दोघंजण अशा अवस्थेत आहेत की हा फोटो जो व्यक्ती बघेल ना त्याला एवढा राग येईल की एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा खून करावासा वाटेल. तेव्हा इथे रणजितला तेजसचा खूप जास्त राग येत असतो हे गायत्रीला माहिती असतं. त्यामुळे इथे गायत्री रणजितला मदत करते याबद्दल सुद्धा कुणाला काही माहिती नसतं. तेव्हा मानसीला जाग येते. ती तेजसला सुद्धा उठवते. तेजस म्हणतो, काय मग तुम्हाला इथे झोप लागली ना? आता ठीक आहात का तुम्ही? डोकं दुखायचं राहिलंय का? तेव्हा इथे तेजस खाली बघतो तर काय, तिथे आता तात्यासुद्धा असतात, सुगंधा असते आणि त्याचबरोबर गायत्रीसुद्धा असते. गायत्री म्हणते, हे काय नवीन लग्न झाले ना तुमचं, मग तुम्हाला दोघांना शिस्तीत राहता येत नाही का? तेव्हा तेजस म्हणतो, वैरी हे बघ शांत हो, उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस. तेव्हा मानसी म्हणते की मॅम खरंच सॉरी, मला कसा डोळा लागला ते मला कळलंच नाही. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की प्रभूंच्या संस्काराला हे शोभतं का? काय रे तेजस, प्रभूंचा तुला इथं अभिमान आहे, मग हे सगळं करताना लाज नाही वाटत? काय तात्यासाहेब बघितलंत ना, अहो जर कुणी बघितलं असतं येता जाताना की इथे प्रभूचा मुलगा आणि सून दोघेजण आता अंगणामध्ये बसून रोमॅन्स करतायत, हे जर लोकांनी बघितलं असतं तर किती चर्चा झाली असती, तुम्हाला कळतंय का? तेव्हा मानसी म्हणते, नाही मॅम, माझं डोकं दुखत होतं आणि बोलता बोलता कसा डोळा लागला तेच मला कळलं नाही. त्यासाठी मी खरंच खूप तुमची माफी मागते. तेव्हा गायत्री म्हणते, नाही पण आता एवढ्यानेच हे आता थांबणार नाही आहे. हे बघा सासूबाई, तुम्हाला माहिती आहे ना, आता फराळ तर संपला असेल, ती भांडी आता सगळी मोकळी झाली असतील, ती घासून ठेवायची. कळलं का तुला? सगळी भांडी घासल्याशिवाय आता तू ऑफिसला जायचं नाही. तेव्हा तेजस म्हणत असतो, हे बघा वहिनी, असं करू नका, त्यांना ऑफिस आहे, तुम्ही मुद्दामून त्यांना भांडी घासायला सांगू नका. तेव्हा गायत्री म्हणते, मुद्दामून कशाला? तेजस, तुझ्या लक्षात असेल ना, तर ह्या सगळ्या गोष्टी मी सुद्धा लग्न झाल्यानंतर केलेल्या आहेत. मग आता तिने करायला नको का? तिचं लग्न जरी आता झालं असलं तरी झालंय ना, मग आता नवीन नवरीने घरातली कामं तर करायचीच असतात. तेव्हा मला अजिबात आता कारणं नको आहेत. लवकरात लवकर आता भांडी घासायची आणि ऑफिसला जायचं. तेव्हा सुगंधा म्हणत असते, अहो तुम्ही तरी सुनबाईला समजावा ना, आता जर मानसी भांडी घासत बसली तर ती ऑफिसला कधी जाणार? तेव्हा तात्या म्हणतात, सुगंधा, या सगळ्याचा आधी विचार करायला हवा होता ना, आता काय उपयोग? तेव्हा इथे तात्या म्हणत असतात, आता सांग लवकरात लवकर आवरायला, ऑफिसला जायचं आहे ना. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की हे बघा लकी चार्म, तुम्हाला लगेच बहिणीचं ऐकायची गरज नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ना बहिणी कशा आहेत, हे सगळं त्या मुद्दामून करतायत तुम्हाला त्रास देण्यासाठी. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की त्यांचं अजिबात ऐकू नका. तुम्ही तुमचं आवरा आणि ऑफिसला जा, आधीच खूप उशीर झाला आहे. तेव्हा मानसी म्हणते, नाही या, अजिबात नाही, मी भांडी घासूनच जाणार. तेव्हा तेजस म्हणतो, तुम्ही हे सगळं का करताय? तेव्हा मानसी म्हणते, या घरची सून म्हणून, तुमची बायको म्हणून त्या अधिकाराने हे सगळं करते मी. तेव्हा तेजस म्हणतो, बरं ठीक आहे, पण काल मी जे काही सांगितलं आहे ते कळलेलं आहे तुम्हाला? तेव्हा मानसी म्हणते, नाही, माझ्या काहीच लक्षात नाही आहे राष्ट्रहित. हे बघा मला खूप झोप आली होती ना, त्याच्यामुळे माझ्या काही लक्षात नाही आहे. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, पण लकी चार्म, मी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगितलं होतं. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते की या गडबडीत आता आपण काही बोलायचं नाही, खूप महत्त्वाचं आहे ना, आपण नंतर बोलूया. आता मी जाते, लवकर लवकर आवरते, तुम्ही पण आवरा, तुम्हाला सुद्धा उशीर होतोय, ऑफिसला जायचं आहे ना. तेव्हा इथे तेजस म्हणतो, हो, माझी तयारी लगेच होऊन जाईल. त्यानंतरला मानसी आता कामं करण्यासाठी तिथून जाते. तेजसला आता टेन्शन आलेलं असतं, सगळं सत्य सांगितलं पण मानसीने काही ऐकलेलंच नाही आहे, म्हणून आता वाईट वाटत असतं. पण तो म्हणतो की मिसेस लकी चार्म, मी नक्कीच तुमचे दिवस बदलेन. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भांडी घेऊन येत असताना आता मानसीला ठेच लागते उमऱ्यामध्ये आणि सगळी भांडी खाली पडतात. तेजस धावत पळत येतो आणि म्हणतो, काय काय झालं काय? तो म्हणतो, अहो किती पायाला लागले तुमच्या. तेव्हा इथे तो म्हणतो की आता मी काही ऐकणार नाही आहे, जखम सुकायला पाहिजे, त्यासाठी मी जोडवं काढतो आहे पायातून. तेव्हा मानसी म्हणते, नाही नको, पायातलं जोडवं काढू नका. तुम्हाला माहिती आहे का राष्ट्रहित, मंगळसूत्राचं जेवढं महत्त्व आहे ना, तेवढंच ह्या जोडवीचं सुद्धा महत्त्व आहे, खूपच मोठं. त्याच्यामुळे
मला आता हे जोडवं पायातून काढायचं नाही आहे. जसं होतं तसं ठेवा बरं. तेव्हा तेजस लगेच मानसीचं ऐकतो.